अरे गहरे नथु खैरों के जिंदगी में छोटे छोटे फेल्युअर आते हैं, डॉन्स के जिंदगी में बडे बडे फेल्युअर आते हैं. तर ज्याला घरातनं पैसे दिले आणि त्याच्यावर त्याने व्यवसाय चालू केला तर त्यात काय विशेष आहे? त्याच्यात कसली आली उद्योजकता? सर्वात रिस्की प्रोफेशन आहे एंटरप्रेन्योर. पण कम्प्युटरची प्रगती मी अशी माझ्या डोळ्यासमोर बघितली. मी माझ्या शहरातला पहिला कमर्शियल सायबर कॅफे चालू केला. माझ्याकडे ना भन्नाट आयडिया आहे, बट यार काय करू यार, माझ्या खिशात पैसाच नाही. अँड आय हॅव मोर फेल्युअर्स इन माय लाईफ दॅन सक्सेसेस. शिद्दत से चाहो तो पूरी कायनात आपको उसको खिलाने में जुड़ जाते. उद्योग करायला काय आपण त्या क्षेत्राचे तज्ञ पाहिजे असं काही गरजेचं नाही. म्हणजे असं म्हणता येईल की ज्यांना मार्केट ओळखता येतं ना त्यांनी त्या काळामध्ये आयटी मध्ये एंट्री केली होती. मला मित्र जवळचे लोक सल्ला द्यायचे, जाऊ दे ना, आता सोड ना, नोकरी करून घे ना. जी मजा उद्योजकतेत है ना ती कशात नहीं. फेलियर छोटा या बड़ा नहीं होता है, अपना परसेप्शन उसके बारे में क्या है वो डिसाइड करता है. LKM हा तर मोठा फॅक्टर आहे समाजातला. काय म्हणतील. अगदी बरोबर. कारण हे जग फक्त यशस्वी माणसाला सलाम करतं. अगदी बरोबर. तुम्ही किती फेल्युअर घेऊन आलायत हे विचारत नाही लोक, पण ते यशस्वी माणसालाच सलाम करतात. तो जगात तेच मोठे झालेत की ज्यांनी समाजाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. नमस्कार, मी यशोदीप शेडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वायडी बाबा के बोल मध्ये. तर आज आपल्या समवेत आहेत अविनाशजी सिसोदे सर, आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एक उद्योजकतेचा संपूर्ण प्रवास, आणि त्याच सोबत उद्योजकांनी कोणत्या कोणत्या चुका त्यांच्या इनिशियल काळामध्ये करायला नको आहेत या संपूर्ण गोष्टींवरती आपण गप्पा मारणार आहोत. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वायडी टॉक मध्ये. नमस्कार आणि थँक्यू की तू स्पेशली हा इंटरव्ह्यू घ्यायला माझ्या घरी आलास आणि किंवा या पॉडकास्ट साठी तू माझ्या घरी आलास. तो आणि तू चांगलं काम करतोय की ते वायडी बाबा के बोल या चॅनलच्या माध्यमातून अगदी म्हणजे तरुणांना एक इन्स्पिरेशन मिळणे यासाठी जे जे करावं लागतं ते तुझ्या चॅनलच्या मार्फत करतोय. येस, थँक्यू. दॅट इज रिअली अ गुड जॉब यू आर डुईंग. थँक्यू सर. सर, आता जसं तुम्ही बोललात की तरुणाईचा विषय तुम्ही घेतला, आणि ज्यावेळेस मी आपल्या ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये लर्निंग घेत होतो त्यावेळेस मी बघितलं की तुमचं जास्त प्रेम हे तरुणांवरती आहे. तुम्ही तरुणांना खूप सपोर्ट करता. आम्ही फर्स्ट डे पासून ते बघत आलोय. म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय? म्हणजे विद्यार्थी किंवा तरुण वर्ग याकडे तुमच्या अपेक्षा का आहेत जास्त? आपण आहे ना भारताचं किंवा पूर्ण जगाचा जर विचार केला ना तर बघ, जे माझ्या आजोबांना जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होतं, ओके, नंतर माझ्या वडिलांना, नंतर मला, आणि आता माझ्या मुलाला, आणि जे काही सगळे यंगस्टर्स आहेत यांना जे उपलब्ध, खूप फरक आहे. बरोबर. पूर्वी पत्र पाठवावं लागायचं, ते केव्हा तरी पोचायचं, बैलगाडीने प्रवास करावा लागायचा माझ्या आजोबा पंजोबाच्या काळात. तर तिथून आज सगळं जे कम्युनिकेशनचं मीडियम आहे ते इतकं फास्ट झालंय आणि फिंगर टिप्सवर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. बरोबर बरोबर. तो हा झाला एका साईडचा पार्ट की देर आर लॉट्स ऑफ टन्स अँड टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल. बरोबर. आणि त्यासोबत जो ह्युमन ब्रेनचं जे डेव्हलपमेंट होत आहे, म्हणजे जे समजा माझे आजोबा ते माझा मुलगा, ह्या 4 जनरेशनचा जर आपण विचार केला तर प्रचंड डेव्हलप होत आहे. तू सगळ्या यंगस्टर्सला बघ, तू त्यांना काय काय आवाक आहे, द वे दे आर लुकिंग ॲट द वर्ल्ड, ओके, देअर परसेप्शन इज टोटली डिफरंट फ्रॉम द अर्लियर जनरेशन्स. अगदी बरोबर. म्हणून माझा यंगस्टर्सवर कायम फोकस असतो, आणि दे कॅन लिटरली क्रिएट मिरॅकल्स. म्हणजे जी आयडिया माझ्या डोक्यात येणार ती एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात येऊन तो अख्खं जग बदलू शकतो. अगदी बरोबर. हा, एवढा त्याचा ब्रेन डेव्हलप होत चाललाय, झालेला आहे, आणि त्याला फक्त एक ती एनर्जी जी आहे ती चॅनलाइज करण्याची गरज आहे. म्हणून E3 फॅक्टरी आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत E3 प्रोग्राम जो आपण चालवतो त्यातनं माझा पहिला फोकस यंगस्टर्सवर असतो आणि दुसरा वुमन एंटरप्रेन्योर असतो. ओके. कारण या देशाचा GDP डबल करण्याचं सिंपल काम आहे. सगळ्या महिला आल्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा जॉब मध्ये की झालं, आपलं एफिशियन्सीज डबल झाली. त्यामुळे हे 2 खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत, आणि जे येत्या भविष्यामध्ये या देशाला
सुपर पॉवर करण्यासाठी ह्या ह्या 2 चॅनल्सवर जर आपण काम केलं, यंगस्टर्स आणि महिला, तर अख्खा हा देश बदलून जाईल. ओके. आणखीन एक सर एक प्रश्न येतो यामध्ये. तो म्हणजे असा की जसं आता तुम्हाला तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला वाटतंय की तरुण काहीतरी जग बदलू शकतात बिकॉज त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जसं की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, IT आहे, टेक्नॉलॉजी आहे. आता Web3 पर्यंत आपण पोहोचतोय. म्हणजे अनेक लेव्हलच्या त्यांना खूप साऱ्या गोष्टी, जसं तुम्ही बोलले की इन्फ्रास्ट्रक्चर अँड ऑल, त्या सगळ्या गोष्टी त्यांना आहेत. मग तुमच्या काळातही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तरुण होता त्यावेळेसही कदाचित हे इन्फ्रास्ट्रक्चर असेल नसेल, त्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतः काय काही व्यवसाय करत होता की नोकरी करत होता, की तुमचं त्यावेळेस काय होतं तुमच्या माइंडमध्ये, एक तुम्ही ज्यावेळेस यंगस्टर होता त्यावेळेस? नाही, यंगस्टर तर मी आताही आहे. सो आय एम ऑलवेज यंग. सो इट्स नॉट अबाउट हे, पण मला काय अवेलेबल होतं, जसं या कम्प्युटर क्षेत्राची प्रगती, दो आय एम सिव्हिल इंजिनियर, पण कम्प्युटरची प्रगती मी अशी माझ्या डोळ्यासमोर बघितली, की अगदी असं एक बटन दाबल्यानंतर केव्हा तरी ते पुढचं ती डॉस वगैरे काय लँग्वेजेस होत्या, त्याच्यामध्ये ते कमांड देऊन एक एक हे करायचे. बरोबर. किंवा मी माझ्या शहरातला पहिला कमर्शियल सायबर कॅफे चालू केला. क्या बात आहे. हा, तर तेव्हा पण ती एक इमेज डाउनलोड होऊन ती दिसायला 10-10 मिनिटं लागायची. हा, तो काय तो MBPS KBPS मधला काहीतरी स्पीड असायचा तेव्हा. आणि आता 150 MBPS हे माझ्या घरातलं नेटचं कनेक्शन आहे. ओके, तेव्हा आपण KBPS मध्ये करायचो. तर हे समोर झालंय ना, तर याचा अर्थ आम्हाला नव्हतं, आम्हालाही मिळालं आणि आताही मिळतंय ना. मी सुद्धा या एरामध्ये सगळ्या यंगस्टर सोबत मी पण आहे ना आज. अगदी बरोबर. ओके. पण याचं जे हे बघा, अपॉर्च्युनिटी प्रत्येक एरात आल्या. बरोबर. 16व्या शतकात आल्या, 18व्या शतकात आल्या. ओके, राजेंच्या काळातही काय होतं, या देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, की त्यांच्या कालखंडामध्ये कुठले होते, व्हॉट्सअप होते का काय होते, निरोप पाठवायला तेही घोड्यान, तेव्हाचं सर्वात वेगवान माध्यम घोडा होतं. बरोबर. पण राजेंनी त्याचा चपखलीने वापर केला, हुशारीने वापर केला. बरोबर. त्या घोड्याचा. तर आपल्याला अवेलेबल असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, मीडियम ऑफ कम्युनिकेशन, याचं ॲज अन एंटरप्रेन्युअर, ओके, तुम्ही किती चलाखीने हुशारीने वापर करता त्यावर तुमचं यश अपयश अवलंबून आहे, किंवा तुम्ही किती लेवलला जाऊ शकतात ते त्यावर अवलंबून आहे. म्हणून अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर वापरता येणे हा उद्योजकामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण असावा असं माझं मत आहे. ओके. आणि एक अजून एक विषय येतो सर, ज्यावेळेस हे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, परंतु तरी पण आजकालचा जो युथ आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, माझ्याकडे ना लय भन्नाट आयडिया आहे, आणि अशी आयडिया आहे ना की एकदा मी चालू केलं ना, मी म्हणजे ते आपलं जसं इत्रीतलं सट सूत्र आहे ना, त्या सट सूत्रासारखं अगदी माझ्याकडे आता पैसेच पैसे येणार आहेत. बट यार काय करू यार, माझ्या खिशात पैसाच नाहीये, पैसेच नाहीयेत, म्हणजे आमच्याकडे फायनान्स नाहीये व्यवसाय चालू करायला. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम युथ सध्या सांगतं. तर यावरती आपण काय बोलाल? नाही, या बाबतीत मी एकच बोलेल. माझे वडील म्हणायचे की अगदी लहानपणापासून त्यांच्याकडनं कायम बोलला जाणारा एक डायलॉग होता. ते म्हणायचे, अरे ज्याच्या खिशात 100 रुपये आहेत, त्याच्या बाजाराची पिशवी जर फुल आहे तर त्याच्यात काय विशेष आहे. ज्याच्या खिशात 10 रुपये त्याची बाजाराची पिशवी फुल आहे, ओके, तो खरा माणूस, असं ते म्हणायचे. तर ज्याला घरातनं पैसे दिले आणि त्याच्यावर त्याने व्यवसाय चालू केला तर त्यात काय विशेष आहे, त्याच्यात कसली आली उद्योजकता. ज्याच्या खिशात दमडी नाही पण मिलियन्स बिलियन्स ऑफ डॉलर्स उभं करण्याचं ड्रीम आहे, ते एक्झिक्यूट करण्याची घमेंड ज्याच्यात आहे, तो खरा उद्योजक. बरोबर. ओके, सो आय ऑलवेज फोकस ऑन बीइंग ऑफ एन एंटरप्रेन्योर. ओके, नॉट अबाउट डुईंग ऑफ द थिंग्स. ते बीइंग आपल्याला डुईंग देतं. ओके. म्हणून मला माझे घरच्यांनी पैसे दिले पाहिजे, माझी खतरनाक आयडिया तर शार्क टँक मध्ये पण 56 आहेत किंवा पहिलीच्या 50 आहेत. ओके, किंवा अगदी आपण जे डेव्हलप कंट्रीज आहेत किंवा सो कॉल्ड डेव्हलप म्हणतो मी, की अगदी अमेरिकेत जाऊन एक चक्कर मारून आले किंवा तिथला घर बसल्या तिथला सगळा डेटा काढला,
तरी आपल्याला अनेक आयडिया येतील. खूप भेटतील. ती आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी घरातल्या लोकांना पैसे मागणे म्हणजे आपल्यासोबत त्यांचाही कार्यक्रम लावण्याची व्यवस्था करणे. कारण जगातलं सर्वात रिस्की प्रोफेशन आहे एंटरप्रेन्योरशिप, असं माझं मत आहे. बिकॉज याच्यात माणूस फेल्युअर शिवाय मोठाच होत नाही. इट्स ऑलवेज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम फेल्युअर. ओके, तर म्हणून जो फेल्युअरला घाबरला त्याने हे काम करून, किंवा बघ ना तू, आपण समाजातही वावरताना किती जण व्यवसायात आहेत. प्रत्येकाला नोकरीच पाहिजे पहिले. ओके, सेफ नोकरी पाहिजे. आता थोडी ऍडव्हान्समेंट आली तर मग माझं आता समजा बी झालं, मी MS करायला अमेरिकेत जातो किंवा ते MS करायला जर्मनीत जातो असं आता यंगस्टर्स म्हणतात. ओके, किंवा मग IIT करतो, IIM करतो आणि त्या नंबर गेम मध्ये प्रत्येक जण अडकलाय. बरोबर. ओके, मार्क्सच्या बाबतीतला. तो किती जण खरंच विचार करता याचा उद्योजकतेचा? याचं कारण पण तसं आहे ना, त्याच्यामध्ये फेल्युअर इज पार्ट ऑफ द गेम. बिकॉज आय कॉल इट अ गेम. उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप हा एक गेम आहे. बरोबर. ओके, आणि जिथे जिथे गेम आला तिथे तिथे दोन्ही आलं ना, विक्ट्री आहे आणि फेल्युअर पण आहे. ओके, सो इट गोज हँड इन हँड. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आणि मग काही उद्योजक म्हणतील, आता समजा हा पॉडकास्ट बघत असणारे म्हणतील, अहो आमचं तर काही आलं नाही बा फेल्युअर. तर ठीक आहे, नाही येऊ शकत एखाद्याला, तो अपवाद आहेत प्रत्येक याच्यामध्ये. किंवा मग खरंच तुम्ही तेवढा गेम खेळता आहात का? मोठे मोठे फेल्युअर कोणाच्या लाईफमध्ये येतील? जो मोठा गेम खेळेल त्याच्या लाईफमध्ये येतील ना. बरोबर. माझं तर आवडतं वाक्य आहे, अरे गैरे नथु खैरो के जिंदगी में छोटे छोटे फेल्युअर आते, डॉन्स के जिंदगी में बड़े बड़े फेल्युअर आते. कारण की तो जर तेवढं हे घेऊन गेला, गांधींना कमी फेल्युअर आले का? त्यांचा गेमच तेवढा होता. बरोबर. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. शिवाजी राजेंना कमी फेल्युअर आले? छत्रपती शिवाजी महाराजांनी तर म्हणजे आज 400 वर्षानंतर सुद्धा या पॉडकास्ट मध्ये आपण त्यांचं नाव घेतो आहोत. ओके, तर कारण की त्यांचा गेमच तेवढा होता, रयतेचं राज्य, स्वराज्य. तर हे स्वराज्य मिळवण्यासाठी किती अपयश आले. स्वतःचा पोरगा मिर्झा राजे जयसिंगांजवळ सोडावा लागला. औरंगजेबाच्या हस्तकाच्या ताब्यात आपलं पोरग देणे, कमवलेले गडकिल्ले बरेच सारे परत देणे, मोठं फेल्युअर आहे. आणि असे अनेक फेल्युअर आहेत. तर हे फेल्युअर घेतल्यामुळे ते छत्रपती झाले. तर जितके जितके फेल्युअर घेण्याची ज्याच्यात ताकद आहे, घमेंड आहे आणि ती जिद्द आहे आणि जो सोडत नाही, तो उद्योजक. अगदी बरोबर. ज्याला मी तर म्हणतो की ऑर्डिनरी पीपल गिव्ह अप, एंटरप्रेन्योर नेवर एवर गिव्ह अप. कुछ भी हो जाए, छोड़ने का नहीं गेम. आणि येतोच. आपण क्लिअर असू, आपले इंटेन्शन्स क्लिअर असतील, आपण उभं राहिलो, लोक येतात, ते तुमच्या सोबत जुळले जातात, तो कारवा बनताय, तेच तो गेम पुढे घेऊन जातात, तुमचा सपोर्ट करतात. और वो बोलते हैं ना, पूरी कायनात भी आपको सपोर्ट करने लग जाती है व्हेन युअर इंटेंशन्स आर. से चाहो तो पूरी कायनात आपको उसको हिलाने में जुड़ जाती है. हा, लाईक दॅट. कारण की युनिव्हर्स पण किंवा नेचर पण त्यालाच सपोर्ट करतं ना, जो मंगल्याचा विचार करतो, जो इतरांच्या भल्याचा विचार करतो. कारण जो उद्योग व्यवसाय करतो तो काय फक्त नफा कमवणे हा एक वन ऑफ द हे झाला, तो पाहिजे व्यवसाय येतात. अगदी बरोबर. पण त्याच्यासोबत किती बेटरमेंट ऑफ लाईव्ह होत आहेत ते पण बघितलं पाहिजे ना. या देशामध्ये असेल किंवा जगभरामध्ये सगळी एम्प्लॉयमेंट जनरेट उद्योजकच करतात. अगदी बरोबर. आता E3 या आपल्या प्रोग्राम मधून आतापर्यंत 9,000 पेक्षा जास्त उद्योजकांनी हा प्रोग्राम केला आणि कितीतरी लाख एम्प्लॉयमेंट जनरेट केली. एक्झॅक्टली. हे कॉन्ट्रीब्युशन आहे ना, E3 फॅक्टरीचं पण हे कॉन्ट्रीब्युशन आहे या देशासाठी. आणि त्या उद्योजकांचं पण, त्या आपले E3 ग्रॅज्युएट जे त्यांचं पण हे कॉन्ट्रीब्युशन आहे या देशासाठी. एवढे नवीन एम्प्लॉयमेंट त्यांनी जनरेट केली. आपल्याकडे असे एक्झाम्पल आहे ज्याच्याकडे 4 एम्प्लॉय होते, त्याच्याकडे 2,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आता आहेत. बरोबर. या लेवलला ग्रोथ करणारा तो पण तर माणूसच आहे ना. बरोबर. किंवा अनेक फेल्युअर्स येऊन पुन्हा उभं राहून हे करणारे, हे पण
बरोबर. हा, म्हणून उद्योजकतेमध्ये किंवा एंटरप्रेन्योरियल जर्नीमध्येची सुरुवात त्यानेच करावी ज्याला फेल्युअरची भीती नाही वाटत. ओके. ओके, आणि वाटत असेल त्याच्यावर कोचिंग घ्यावं, मेंटॉर करावा. ओके, आणि गेम नाही सोडायचा फेल्युअर एक्झॅक्टली. आलं तरी. आपण त्याला परसेप्शन म्हणू शकतो, की आपण कितीही समोरचा नाही बोलतोय किंवा आपल्याला किती फेल्युअर येत आहे, तरी आपण त्याला ते थांबायचं नाही, आपण त्यामध्ये पुढे पुढे चालत राहायचं. त्याला फार सुंदर शब्द आहे, लगे रहो. हां. कुछ भी हो जाए, ओके, लगे रहो, लगे रहो. होता है हॅशटॅग लगे रहो. hashtag लगे रहो. सो सर, आता तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं. ते म्हणजे आपण एक बोललो ना, की किसी चीज को आपको चाहिए तो जस्ट कुदरत भी आपको उसको देने के लिए तयार हो जाती है. एक शाहरुख खानचा पण त्याच्याबद्दल खूप छान एक डायलॉग आहे. तर मला एक प्रामुख्याने विचारायचं की आपल्या इत्री फॅक्टरीमध्ये आपण एक सुरुवातीला काहीतरी एक विश लिस्ट म्हणून एक प्रोग्राम आपण घेत असतो. आपण द सिक्रेटचा स्टडी करायला लावतो. त्याबद्दल आपण एक थोडक्यात काही सांगाल का? हा, बेसिकली E3 मध्ये ना अशा अनेक सूत्र आहेत. E3 मध्ये अनेक सूत्र आहेत. बरोबर. त्यातलं वन ऑफ द सूत्राज इज दिस विश लिस्ट. काय आहे, आपल्याला आपण सगळ्यांनी अकॅडमिक एज्युकेशन घेतो, आपण मग पुढे येतो, मग कुणीतरी मग आपण नोकरीला लागतो. ओके, किंवा मग काहींचं म्हणणं असतं मी नोकरी नाही करणार. बरोबर. हा, त्याला एकदम ती पेटलेला असतो तो बरोबर. बिझनेसच्या बाबतीत. असे काही अपवाद वगळले तर बहुतेक जण नोकरी करतात, मग नंतर व्यवसायात येतात. बरोबर. काही जण डायरेक्ट व्यवसायात येतात. पण हे सगळं मी का करतोय, किंवा मला लाईफमध्ये नेमकं काय पाहिजे, याची क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे लिटरली माझं समाजात वावरताना ऑब्झर्वेशन असं आहे की 50शी क्रॉस होऊन गेली, पण तरी त्या व्यक्तीला माहित नाही की मला काय पाहिजे लाईफकडनं. बरोबर. मला जर हे मानवी जीवन मिळालं आहे, तर याच्या मागे त्या युनिव्हर्सचा पण काहीतरी पर्पज असेल, रोल आहे त्याचा पण काहीतरी. बरोबर. हा, किंवा जे आस्तिक आहेत त्यांच्यासाठी, की मला परमेश्वराने जर खाली पाठवलंय तर काहीतरी त्या मागे पर्पज असेल ना. तो आय हॅव बॉर्न विथ सर्टन पर्पज. मग ते पर्पज शोधता शोधता जीवन निघून जातं आणि ती क्लॅरिटी पण नाही येत की काय काय पाहिजे मला. पैसे कमवायचे, किती कमवायचे, मग ते हे खूप आवडतं बा मला. मग हो, पण मग ते किती, काय करायचं, अजून काय पाहिजे, हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं. नाहीतर अनेक प्रयोग करत करत आयुष्याची जी महत्वाची सुरुवातीची 15-20 वर्ष असतात, जसं 25 ते 45 हा खूप महत्वाचा काळ आहे लाईफचा. किती 25 ते 45. 25 ते 45. हा, 25 ते 45 मध्ये कसं तुमचं एज्युकेशन वगैरे कम्प्लीट होऊन एक थोडी समज येईपर्यंत 25 येते. आता थोडं ते कमी झालं समजा. मी 21-22 ला आता येतं, पण तरी सुद्धा 25 ते 45 हा खूप महत्वाचा पिरियड आहे लाईफचा. बरोबर. म्हणजे त्या पिरियड म्हणजे सगळे 4-6 लाईफ मध्ये मारण्याचा काळ असतो. ओके, बरोबर. तर ते म्हणतात ना, कुठला तो पॉवर प्ले क्रिकेटमध्ये असं, पॉवर प्ले असतो, हा, तो पॉवर, तो काळ लाईफचा. तर ही जर क्लॅरिटी 25च्या आत येऊन गेली की मला या जीवनाकडनं काय पाहिजे यार, हा, तर ते सगळं तयार करणे, ते आपण जी विश्लेषण मध्ये तयार करतो. सर, आता ही विशलिस्ट आपण सूत्र बघितलं, 9,000 पेक्षा जास्त आपले आजपर्यंत E3 आहेत. तर असं एखादं मजेशीर किस्सा तुम्हाला आठवतंय का, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची ती विश थोडीशी जगावेगळी वाटली, खूप छान वाटली आणि विनोदी वाटली, असं एखादा शेअरिंग करू शकाल का? काय हे बघ, इतक्या विशेष व्यक्ती आहेत, म्हणजे ओपनली आपण समाजात असं वावरताना ओपनली असं सांगत नाही ना, मला हे वाटतं. आपले खरंच थॉट जर रेकॉर्ड केले तर दंगे होतील. खरंय. ओके, किंवा घराघरात भांडणं होतील. तो पण एव्हरीवन हॅज हिज ऑर हर विश. परत म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वीच्या E3च्या एका बॅच मध्ये एक यंग मुलगी होती, 21-22 वय असेल तिचं. तर ती म्हटली की मला मुंबईच्या त्या कल्याणहून विटीला प्रवास करायचा शेवटच्या लोकलने.
कल्याण ते विटी शेवटच्या शेवटच्या लोकलने ओके. प्रवास करायचा. मग विटी स्टेशनवर उतरल्यानंतर हम्म. तिथून रात्री काय ती 12-1 वाजता काहीतरी लोकल असते वाटतं शेवटची, आय डोंट नो. तो पण खूप अराउंड मिडनाईट. आणि मग तिथून टॅक्सीने मरीन ड्राईव्हला जायचं हम्म. आणि त्या मरीन ड्राईव्ह पासून गिरगाव चौपाटीपर्यंत एकटीनेच फिरायचं. आणि तिथे जे खायला मिळालं, जे प्यायला मिळालं, जे चहा मिळाला तो मला प्यायचा. हम्म. हम्म. आणि सकाळी परत पहिल्या लोकलने परत मला कल्याणला यायचं. ओके. दॅट वॉज अ रिच. बोले क्यों नहीं मग मी तिला म्हणलं क्यों नहीं करते हो आप ऐसा, फिर कर डालो ना, इसमें क्या बड़ी बात है. जायचं शेवटच्या लोकलने. इफ यू आर बिंग अ गर्ल, तू जर स्वतःला सेफ सिक्युअर ठेवू शकत ना, बोले सर मुझे कराटे वराटे सब आते हैं और उस बारे में आई एम क्लियर. ओके. बट आय एम बॉर्न इन अ व्हेरी ऑर्थोडॉक्स फॅमिली. तर ते जाऊ नाही देत पॅरेंट्स अंधार पडल्यावर. म्हटलं अगदी बरोबर आहे, त्यांचाही कन्सर्न योग्य आहे बरोबर. की तरुण मुलगी आणि घराच्या बाहेर कशी अंधार पडल्यावर पडतात. बरोबर. सो शी डिड हर ड्युरिंग हर पार्टिसिपेशन इन E3. एक 5व्या-6व्या सेशन नंतर तिने हे केलं ना आणि मग पुढच्या सेशनला शेअर केलं. ओके. ओके. इथपासूनच्या इतक्या विशेष आहेत आणि त्या कम्प्लीट केल्यात. आपले एक जुने ग्रॅज्युएट आहेत, डॉक्टर तानाजी वाघ, नाशिक जवळ ओझरला त्यांचं हॉस्पिटल आहे. ओके. बरेच वयस्कर आहेत सर. त्यांनी E3ला जेव्हा त्यांनी ऍडमिशन घेतली होती तेव्हा त्यांचं वय 73 होतं. ओके. म्हटलं सर सगळे आता मुलं आहेत, प्रॉपर्टी आहे, यशस्वी डॉक्टर म्हणून इतके वर्ष प्रॅक्टिस केली आहे, सोशल पण खूप चांगलं आहे सरांचं. तर एवढं सगळं, पण मी ना सिनेटच्या इलेक्शनला पडलो होतो म्हणे, वयाच्या काहीतरी 32-33 वर्षाचा असताना. ओके. म्हटलं डॉक्टर आता तर एज बार झालं. नाही ते केव्हाही लढतायत. ओके. नंतर त्यांचं E3 संपून गेलं. त्यांचं वय 75-76 असेल कदाचित. E3 झाल्यानंतर त्यांचा एक दिवस मला रात्री फोन आला, म्हणे झालं सर, मी सिनेट मेंबर झालो. क्या बात आहे. असं वयाच्या 75ला एखादं विश पूर्ण करताय ना, असं एक सिंपल सूत्र E3तलं, ते या लेवलला वर्क खूप जणांची जिंदगी सुद्धा बदलली आहे. किती जणांची जिंदगी बदलली. आणि सर सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतो, तुम्हाला मला सांगायला आवडेल, ज्यावेळेस विशलिस्ट लिहायची होती ना त्यावेळेस मी लिहिलं होतं की मला ज्या कॉलेजमधनं मी फेल झालोय, जिथनं मी ड्रॉपआउट झालोय, त्या कॉलेजचा मला जे सोशल मीडियाचं पेज आहे त्याच्यावरती माझे व्हिडिओज दिसले पाहिजे, माझे फोटोज दिसले पाहिजे, म्हणजे मी तिथे एक ब्रँड अँबॅसेडर सारखं त्या ठिकाणी झालो पाहिजे. मी असं ते लिहिलं होतं की दिनांक 6 जुलै 2024ला मी एका कॉलेजचा असा सोशल मीडियाचा रिप्रेझेंटेटर असेल. मग आपले कोच होते, मी कोच सरांना दाखवलं ते काय लिहिलं म्हणे, असं नाही लिहायचं म्हणे, इथे स्पष्टली म्हणे एका कॉलेज म्हणजे काय, स्पेसिफिकली म्हणे. मग मी तिथे लिहिलं की मला प्रवरा कॉलेजचं व्हायचंय. सो यू कांट बिलीव्ह, मे मध्ये मी ते लिहिले होते, आपली असाइनमेंट होती मार्च मध्ये, मी मार्च मध्ये लिहिलं, मे मध्ये मला प्रवरा कॉलेजमधनं ती अपॉर्च्युनिटी भेटली. म्हणजे विश, आणि अगेन ती अपॉर्च्युनिटी भेटली, तो अभिमान भेटला ही गोष्ट नाही, पण त्यातनं मला मॉनिटायझेशन म्हणजे माझी अर्निंगही चांगली स्टार्ट झाली त्यानंतर मी हळूहळू वेगवेगळ्या कॉलेजेसला गेलो. सो एक विश तुमच्या लाईफमध्ये कुठे ब्रेक थ्रू देऊ शकते सांगता येत नाही. म्हणजे दॅट वॉज ऑसम सूत्रा. याच्यात काय रे, सिंपल आहे. जेव्हा तुम्ही ती लिहिता तर तुम्ही ते युनिव्हर्सकडे डिमांड करता, परत तुमची थॉट प्रोसेस पण सुरू होते ना त्या दृष्टीने, अरे ये चीज चाहिए मुझे. एक्झॅक्टली. ओके. सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. ओके. त्यामध्ये काय हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलेलं आहे. बरोबर. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ही सगळी आपण ओरिजिनेटर आहोत. या हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी राहणारे जो असलेला हा भूभाग आहे हिंदुस्थान, ज्याला म्हटलं जायचं अखंड हिंदुस्थान पूर्वीचा, ही जी या हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हा जो समाज होता, तर याला ह्या काही टेक्नॉलॉजी जिथे डेव्हलप झाल्या, त्याचे वेगवेगळे कल्ट्स तयार झाले. ओके. पण टेक्नॉलॉजी प्रत्येकाकडे होती की हे सिक्रेट आपण वापरायचो मागील काही हजार वर्षापूर्वीपासून. ओके. नंतर त्यांनी या परदेशी लोकांनी किंवा वेस्टर्नाइज दे वेर
एज्युकेटेड किंवा त्यांना ते सगळं मांडता आलं, त्यांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली, प्रोग्राम्स काढले आणि ते आपल्याच टेक्नॉलॉजीवर मोठे होत आहेत. अगदी बरोबर. ओके. तो ही आपली मूळ संकल्पना आहे आणि ही आपली किती पुस्तकं आहे यावर, म्हणजे या जसं या सिक्रेट चाहो और पालो, जग्गी वासुदेवांचं ते बुक आहे. हा, हे खूप बुक आहेत ना. हम्म. ओके, की जे जे यावर तुम्हाला सांगितलं, किंवा सायन्स ऑफ गेटिंग रिच नावाचं वॉलेस वॉटल्सने 125 वर्षापूर्वी लिहिलेलं अप्रतिम पुस्तक आहे. थिंक अँड ग्रो रिच. हा, थिंक अँड ग्रो रिच आहे. हे जरी सगळं असतील तरी या सगळ्याचा जो बेस आहे, ओके, याचं जे त्याला म्हणून सोर्स आहे, तो हा प्रदेश आहे, आपला हिंदुस्थान आहे. ओके, हा भारत देश आहे, की आपण हे जगाला दिलं. बरोबर. म्हणून महर्षी महेश योगींपासनं तर ओशोंपर्यंत प्रत्येकाला त्यांनी का रिस्पेक्ट केलं एवढं. ओके, अगदी डोक्यावर घेऊन नाचले या सगळ्यांना, कारण त्यांनी हे पोचवलं. किंवा अगदी विवेकानंद गेले त्यावेळेस, तर विवेकानंदांना पण काय एवढा रिस्पेक्ट गोलमेज परिषदेमध्ये मिळाला. किंवा अरे, ही सेड माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. एका सिंपल की म्हणतो ना की करुणा, जे आपण म्हणतो ना प्रेम, करुणा जी भावना आहे, त्या भावनेने आपला इंडियन एक वेगळ्या पद्धतीने ओळखला जातो सगळ्याच कंट्रीमध्ये. करेक्ट. आणि ती करुणा आपल्यामध्ये मूळ उपजत आहेच. ही सगळ्यात ही मोठी स्ट्रेंथ आहे बाबा तुमची. हे या देशाला सांगण्याचं काम बुद्धाने केलं. ओके, हे काम महावीराने केलं. हे महात्मे या देशातून गेले. जसे चीनमध्ये लाओत्से होऊन गेला. ओके, तसं आपल्याकडे भगवान बुद्ध झाले, भगवान महावीर झाले. ओके, हे अनेक महात्मे झाले. त्यांनी हा देश घडवण्यासाठी आणि ही टेक्नॉलॉजी पुढे चालवण्यासाठी काम केलं ना. बरोबर. आणि म्हणून एकच बेसिक, मला काय पाहिजे, ही क्लॅरिटी मानवाला जीवनात पाहिजे. एक्झॅक्टली. ओके, आणि हे आपण कुठेतरी लिहिलं पाहिजे. राईट. ओके, हे कुठेतरी लिहिलं पाहिजे, नोट डाऊन केलं पाहिजे, आणि ते वरचेवर शेअर करणे. हे जरी आपण शेअर केलं ती रियालिटी बनते रे. ते कुठेतरी त्या फ्रिक्वेन्सीज हलवतं आपलं ते डिक्लेरेशन युनिव्हर्समध्ये असलेलं. मी मानतो याला. ओके, कुणाला हे असं काय म्हणेल, हे असं कुठे होतं का बा, दाखवा मग मला. सायन्स हॅज नॉट प्रूव्हन इट, तो शो मी. तो सायन्स इज एव्हर इव्हॉल्विंग. मॉडर्न सायन्सला पण आतापर्यंत सगळे शोध नाही लागलेले आहेत. अगदी बरोबर. ओके, पण तरी त्या गोष्टी तर घडतायत, पिढ्यानपिढ्या घडतायत. ओके, बरोबर. आणि त्याचे शोध जेव्हा पुढे लागतील तेव्हा आपण म्हणू, अरे हा खरंच आहे. बरोबर. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अगदी थीन लाईन आहे ना ती. बरोबर. तर असंच काय होतं की आपण विश लिहितो, असंच आपण एखादा पॉइंट ठरवतो की मला हे सक्सेस पाहिजे, आणि ते मिळवता मिळवता प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही. कधी कधी फेल्युअर येतं. मग आता हे फेल्युअर येतं, असं फेल्युअर प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं. आता मागेच आपलं त्यावरती डिस्कशन झालं मागच्या पॉइंटमध्ये. तर असे फेल्युअरला आपण डील कसं केलं पाहिजे, हा माझा मूळ प्रश्न आहे. परंतु त्याच्या आधारे दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, तुम्ही पण या स्टेजला आज आलाय, तुम्ही आज 9,000 इथ्रियन्सला घडवलंय, त्याचसोबत तुम्ही बाकीचाही तुमचा उद्योग व्यवसाय याशी मी परिचित आहे. परंतु यासोबत ज्या वेळेस तुम्ही या लेवलला आलाय तोपर्यंत तुम्हाला आलेले फेल्युअर्स, म्हणजे असे कितपत फेल्युअर्स आले आणि त्यांना तुम्ही कसं डील केलं, आणि त्याच्यातलं एखादं जे तुम्हाला प्रामुख्यानं शेअर करावं वाटेल का? फेल्युअर तर अनेक आहेत. अरे माझ्या, हे बघ, मी अनेक व्यवसाय केले. मी 40 पेक्षा जास्त व्यवसाय केले. अरे बापरे. ओके, अँड आय हॅव मोर फेल्युअर्स इन माय लाईफ दॅन सक्सेसेस. ओके, एक मेजर फेल्युअर माझं जे आहे ना, मी माझ्या गावाहून पुण्याला शिफ्ट झालो होतो. या कम्प्युटर इंडस्ट्रीच्या मी खूप प्रेमात पडलो होतो, IT च्या वे बॅक. तो आणि जसं ॲपटेक आणि NIIT हे 2 ब्रँड होते. बरोबर. की जे हे सगळे IT रिलेटेड कोर्सेस घ्यायचे आणि त्याचं एज्युकेशन द्यायचे, सर्टिफाईड प्रोग्राम, असं मी माझा ब्रँड काढला होता. ओके. अँड आय वॉज द 3rd ब्रँड ऑफ दिस कंट्री. आणि तेव्हा तो IT बबल बस झाला आणि अनेक मुलं अमेरिकेतनं परत त्यांना सगळ्यांना पिंक स्लिप मिळायला लागल्या. एका मागे एक रोज इकॉनॉमिक टाइम्सला बातमी यायची, इतक्यांना काढलं तितक्यांना काढलं. आणि तो
म्हणजे तुम्ही एज्युकेशन मध्ये होता का? IT मध्ये? एज्युकेशन मध्ये, IT ग्रेट. एज्युकेशन मध्ये आमचा आणि ब्रँड हे काढून. कोणत्या वर्षामध्ये होतं तरी? दिस वॉज द इयर आय बिगेन इन 1999 ओ. आणि 99 2000 2001 हा. बस. आणि मग ते डायरेक्ट IT ला कोणी बघेन असं झालं होतं मग. तेव्हा पूर्वी सिव्हिल इलेक्ट्रिकलला स्टुडंट्स मिळायचे नाही. एव्हरीवन वॉन्टेड टू बी कॉम्प्युटर इंजिनियर. मग हे कम्प्युटर IT हे करायचे. सो दॅट वन ऑफ द बिगेस्ट फेल्युअर ऑफ माय लाईफ. जुने कम्प्युटर घ्यायला कोणी तयार नव्हतं आमचे. अरे बापरे. तो तो इट वॉज अ हॉरिबल पिरियड ऑफ माय लाईफ. आणि हे स्टार्टअप तुम्ही त्यावेळेस कुठे केलेलं हे स्टार्ट? मी पुण्याला केलं होतं सुरू. ओके. 1999 मध्ये? हो, 1999. हा, त्याच वेळेस 1998 च्या आसपास जोहो, जी आजची कंपनी खूप फेमस आहे, आपण सगळे ऐकतो, श्रीधर वेंबुर्ला, त्यांनी 1998 मध्ये त्यावेळेस ते स्टार्टअप केलेलं. म्हणजे असं म्हणता येईल की ज्यांना मार्केट ओळखता येतं ना, त्यांनी त्या काळामध्ये IT मध्ये एंट्री केली होती. तरी मला यात एक प्रश्न पडलाय सर, तुम्ही तर सिव्हिल बॅकग्राऊंडचे होते, अचानक कॉम्प्युटर मध्ये कसं त्यावेळेस गेलं? त्याला काय, उद्योग करायला काय आपण त्या क्षेत्राचे तज्ञ पाहिजे असं काही गरजेचं? ती आयडिया तुम्हाला कॉम्प्युटरचीच का घ्यावी वाटली? कारण मी त्याच्या आधी माझं सायबर कॅफे चालू केलेलं होतं. मी बोललो ना तुला हा. की मी आमच्या जिल्ह्यातला पहिला कमर्शियल सायबर कॅफे स्टार्ट केला होता. आणि इट वॉज अ ग्रँड सक्सेस. मग मी तिथे कम्प्युटर अकॅडमी पण काढली होती. ओके. मग त्या कम्प्युटर एज्युकेशन मला ते फक्त माऊसने जितकं करता येईल तेवढंच जमायचं. ओके. आजही मला असं कम्प्युटर खूप ऑपरेट नाही करता येत. गरजेपुरतं येतं मोबाईल मधलं पण. सो आय एम नॉट व्हेरी सॅव्ही विथ कम्प्युटर्स. ओके. पण मग तशी माणसं हायर करता आली पाहिजे तुम्हाला ऍज अ बिझनेस लीडर. ती नॅक माझ्याकडे होती, तेव्हा पण होती, आज पण आहे. तर ते काढलं, माझ्याकडे हे फ्रँचायझी द्यायला यायचे वेगवेगळे ब्रँड्स. ॲपटेक होतं, NIT होतं, किंवा अजून दुसरे छोटे ब्रँड्स होते साऊथकडचे. मग म्हटलं यार हे सगळे मला देतात, मग मी का नाही माझा ब्रँड काढू? बरोबर. आणि मी जळगावला राहायचो. जळगावला जर मी तो ब्रँड तयार केला तर कोण येणार? तेव्हा अजून पुण्याला पण अजून थोडं हे मिळत होतं, स्कोप येत होतं. नॉट मुंबई आणि बेंगलोर एस्टॅब्लिश झालेले होते व्यवस्थित. ओके. पुणे वॉज अपकमिंग. तो फिर पुणे आ रहा है तो चलो पुणे चलते. आणि तिथे ते मॅनपॉवर पण मिळेल. तर मग जेव्हा हे केलं आपण, काय म्हणूया त्याला, मग मला हे देतात तर मीच माझा ब्रँड काढतो ना. बरोबर. तर मग मी तो ब्रँड काढला, त्याच्यासाठी गेलो. तो काही युनिव्हर्सला ते मान्य नव्हतं. मला मोठं फेल्युअर आलं रस्त्यावर. तिथून येऊन माझ्याकडे स्किल सेट होते, बिईंग अ सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन लाईनचा माणूस म्हणून. मी पुन्हा ती लाईन पकडली आणि त्यातनं व्यवसाय चालू केला. ओके. नंतर मग मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये गेलो. नंतर याने प्लॉट्स, लेआउट्स, लँडच्या बिझनेस मध्ये गेलो. तिथनं परत पैसा कमवला, परत उभं राहिलो. ओके. मग नाशकात आलो. नाशिकमध्ये मोठा ब्रँड क्रिएट केला, अनेक प्रोजेक्ट्स केले, अनेक जणांना सोबत घेऊन काम केलं, आजही करतोय. क्या बात आहे. ओके. सो म्हणून मी म्हणतो, जर मी तेव्हा ते गिव्हअप करून दिलं, ते फेल्युअर एवढं मोठं होतं की माझ्याजवळ डायरेक्ट रोजच्या खर्चाला पैसे नव्हते या लेवलला. अरे बापरे. तेव्हा जर मी सोडून दिलं असतं, मला मित्र, जवळचे लोक सल्ला द्यायचे, जाऊ दे ना, आता सोडणार, नोकरी करून घे ना. धर पकडून घे एखादी नोकरी, तू आहे सिव्हिल इंजिनियर आहे, तुला कोणी घेऊन टाकेल. बरोबर. पण नाही. ओके. तो जी मजा उद्योजकतेत आहे ना, ती कशात नाही. तो एक वो क्या बोलते ना, वो जुनून आहे, वो एक पॅशन आहे, आणि ते करत राहण्यात मजा आहे. अगदी बरोबर. आणि मग हे येत राहील. मी जसं म्हटलं, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम, हे फेल्युअर. मग त्या फेल्युअर मधनं जो उभा राहतो तोच उद्योजक ना. बरोबर. मग लोक म्हणतात फेल्युअर मला मोठं आलं, कोणी म्हणतं अरे माझं छोटं आलं. फेल्युअर छोटा या बड़ा नहीं होता है, अपना परसेप्शन उसके बारे में क्या है वो डिसाइड करता है तो फेल्युअर. बरोबर. आणि फेल्युअर हे काही परमनंट नसतं, ते त्या क्षणापुरतं असतं, ठराविक असतं. आणि ते सगळ्या आस्पेक्ट मध्ये थोडंच येतं लाईफच्या. डेफिनेटली बिझनेस फेल्युअरच्या लाईफच्या इतर आस्पेक्टवर परिणाम होतात, रिलेशनशिपवर असतील, हेल्थवर असतील. बरोबर. ओके. इतर आस्पेक्टवर डेफिनेटली इम्पॅक्ट होतो. बरोबर. पण ते परमनंट नसतात,
तुम्ही पुन्हा एकदा तिथे ब्रेक थ्रू कॉज केला की काय, मग पुन्हा बल्ले बल्लेच आहे ना. बरोबर. मजा आहे ना. एक्झॅक्टली. आणि तुमच्याकडे समाज बघत असतो, लोक बघत असतात, तुमच्या जातीचे, धर्माचे, ओळखीचे. तर शेवटी आपण उद्योजक म्हणून यशस्वीतेच्या या लेवलला जाणे की त्यांना आपल्याला फक्त बघून इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. अरे यार ये कर सकता है तो मैं क्यों नहीं. आणि असं इनडायरेक्ट तुम्ही सोशल इम्पॅक्ट साधू शकता. एक्झॅक्टली. राईट. याच्याच रिलेटेड एक असा प्रश्न आहे सर, की ज्यावेळेस आता असे फेल्युअर्स वगैरे येतात, हे सक्सेस येतात, तर यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे बिझनेस वगैरे स्टार्ट केले, तर यातनं पहिलं 1 CR तुम्हाला कधी कमवता आले, म्हणजे तुम्ही कधी कमवले आणि त्यावेळेचं तुमचं एक फिलिंग कसं होतं? 1 CR पेक्षा पण मी तेव्हा नाही, तेव्हा CRचा तर विचार पण यायचा नाही रे डोक्यात. तेव्हा पहिले 10 लाखाचा जरूर यायचा. त्याच्या आधी सुरुवातीला 1 लाखाचा यायचा. ओके. मी नोकरी करत असताना बिझनेसची सुरुवात केली. ओके. आणि मी जी पहिली बिझनेस आयडिया माझ्या डोक्यात आली होती, तेव्हा ह्या मॉस्किटोच्या ना मॅट्स यायच्या. ओके. असं एक छोटस मशीन असायचं असं, त्याच्यामध्ये ती मॅट टाकायची आणि ते बटन चालू केलं की मग त्या मॅटमध्ये ते केमिकल असायचं, ते वेपराइज व्हायचं आणि डास पळून जायचे. ओके. जे आता लिक्विड येतं ना, ते पूर्वी ते मॅट्सच्या रूपात आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये गुड नाईट आणि ओडोमॉस हे 2 ब्रँड होते तेव्हा. दे वेर व्हेरी सक्सेसफुल ब्रँड्स. म्हणजे माहितीत असलेल्या सगळ्यांना हे 2च ब्रँड होते. आणि कारण त्याच्या आधी हे पळवण्यासाठी कछवा चाप मच्छर अगरबत्ती वापरली जायची. बरोबर. डास पळवायला. मग ते धूर होतो बा, तो डेंजर असतो, म्हणून मग यांनी हे आणलं. आणि त्या मॅट्स बनवण्यासाठी जळगाव एरंडोल आहे, ते तिथनं हँडमेड पेपर तिथे बनायचा आणि तो पेपर ते त्यांना सप्लाय करायचे तिथले सप्लायर्स. ओके. मग मी त्याचा तपास काढला. मग मी ठरवलं मला असा ब्रँड बनायचा. आय वॉन्ट टू बी द 3rd ब्रँड ऑफ इंडिया. आणि मग मी त्याच्या मार्फत त्या ओडोमॉस, गुड नाईटच्या त्या फॅक्टरीना व्हिजिट केली आणि ते सगळं केलं. आणि मग हे असं आपण आपलं हे काढायचं, म्हणजे मग आपल्याकडे खूप पैसे येतील. बरोबर. 10 लाख तर आरामात येतील बा असं. बरोबर. तेव्हा 20 तेवढंच होतं की पण पैसे पाहिजे बा. 10 लाख आले की खूप श्रीमंत होऊन जातो माणूस, असा माझा भ्रम होता. इट वॉज इल्युजन फॉर मी. एक्झॅक्टली. पण मग त्याच्यात थोडं पुढे गेल्यावर लक्षात आलं त्यात जे केमिकल वापरलं जातं त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागायची. आणि फॉर दॅट परमिशन वन हॅज टू गो टू दिल्ली. ते दिल्ली म्हटल्यावरच माझी छाती दडपली आणि म्हटलं हे नाही करणे का. म्हटलं आपण मग ते दिल्लीला कोण जाईल आणि तिथे कोण ओळखतं आपल्याला. बरोबर. व्यवसायात मेंटॉर असावा किंवा एखादा तो टॉर्च बेअरर असावा जो रस्ता दाखवेल. बरोबर. अगदी हे बरोबर. आता कळतं, तेव्हा ते काही माहित नाही. अगदी बरोबर. हे नाही जमत ना, मग दिल्लीला कोण जाणार बा, जाऊ द्या, सोडलं. बरोबर. आणि घरच्यांचं तर काय अपोज ना. बरोबर. जे मोठे उद्योजक झालेत ना, त्या प्रत्येकाच्या घरच्यांचा अपोजच होता. आणि त्याला त्यांनी जुमानलं नाही. त्यांचे ते पॅशनेट होते म्हणूनच ते मोठे उद्योजक झाले. अगदी बरोबर. नाही तर त्या पहिल्याच विरोधाला बळी पडून जो घरात बसला तो बसला. ते आजही नोकरी करतात आणि ते आपल्या मुलांमार्फत मग आपलं ते राहिलेलं ड्रीम कम्प्लीट करायला बघतायत. ओके. सो दिस इज माय ऑब्झर्वेशन इन मोस्ट ऑफ द केसेस. बरोबर. किंवा ते मुलांनाही म्हणतात तूही रिस्क घेऊ नको. अगदी बरोबर. नाही, रिस्क फ्री लाईफ हे पॅरेंटचं खूप, म्हणजे मुलाच्या बद्दल प्रेम असावं, पण ते प्रेम असं काय आहे मला कळत नाही. की नाही बाबा तू गव्हर्नमेंट जॉब कर, बिझनेस वगैरे करू नको, टेन्शन घेशील, स्ट्रेसमध्ये येशील, धंद्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात, तसं कुठेतरी नोकरी केली तर महिन्याला एक फिक्स तुला पैसे भेटेल, म्हणजे असं ते बोललं जातं. तो खरंय ना. आणि तो एव्हरीवन वॉन्ट टू बी सिक्युअर ना रे. ते सगळं येतं पॅरेंट्सचं, पण त्यांचंही कमिटमेंट मधनच येतं ते मुलांच्या. नको यार, याला त्रास नको झाला पाहिजे. ओके. कुठे अडचणीत येऊन जायचं, आपणही अडचणीत येऊ याच्यामुळे. परत लोक काय म्हणतील. LKM हा तर मोठा फॅक्टर आहे समाजातला. लोक काय म्हणतील. अगदी बरोबर. आणि अल्टिमेटली तुम्ही यशस्वी होणं गरजेचं आहे. कारण हे जग फक्त यशस्वी माणसाला सलाम करतं. अगदी बरोबर. तुम्ही किती फेल्युअर घेऊन आलायत हे विचारत नाही लोक.
पण ते यशस्वी माणसालाच सलाम करतात. म्हणून यशस्वी तर व्हायचंच प्रत्येकाने, म्हणजे तो आपला राईट आहे फंडामेंटल, बिईंग अ ह्युमन. तो आपला फंडामेंटल राईट आहे. अगदी बरोबर. कमिंग बॅक टू दी स्टोरी अगेन. येस 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 प्लीज सर. तर मग म्हटलं हे काही होत नाही बा त्या याचं मॉस्किटोचं. मॅटचं. म्हटलं चला मग आपण कछवासारखी अगरबत्ती बनवून टाकू. ते ओके. इथं घेतच आहे आज कोणी पण. हा. मग मी कछवासारखी अगरबत्ती बनवायला गेलो, पण त्याच्यातही केमिकल असतं, त्याची परमिशन दिली नाही. मग तोपर्यंत सगळे माझे मित्र मला चिडवायला लागले होते, काय झालं आपल्या अगरबत्त्या, कछवा कधी येतोय. काही जण म्हणायचे रॅबिट ब्रँड असेल याचा, त्यांचा कछवा येतं. तो इट वॉज ऑल गोइंग दॅट वे. मग एक दिवस माझ्या डोक्यात विचार आला, यार म्हटलं आपण अगरबत्तीवाला सगळे म्हणताय, मग देवाच्या अगरबत्त्यांना काय लागतं. मग त्याचा तपास केला, त्याला काही परमिशन नाही कुठली. मग मी देवाच्या अगरबत्त्या बनवणं चालू केलं. दॅट वॉज माय फर्स्ट स्टार्टअप, पहिलं स्टार्टअप. हो. आणि मी नोकरी करून सकाळी 5:30 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 8:30 एवढ्या वेळामध्ये खेडोपाडी जाऊन ते अगरबत्तीचे पुढे दुकानदारांकडे टाकायचो रोज. ओके. आणि त्यातनं पैसे जमा करायचे. ते करून तो खूप थिन मार्जिनचा बिझनेस होता. एक दिवस माझ्या वडिलांनी विचारलं मला, किती पैसे कमवले. म्हटलं 750 रुपये कमवले. ते मजुरी वाटत होते. माझे वडील शेतकरी, मजुरी वाटत होते. ते म्हटले की ते आमच्याकडे कामाला बाई यायची, त्या अशा सगळ्या बाया बसल्या होत्या आणि हे त्यांना ते शेतात कामाची आठवड्याची मजुरी देत होते. तेव्हा मुद्दाम त्यांनी मला प्रश्न, किती पैसे कमवले. म्हटलं 750 रुपये. आणि किती महिने काम केलं. म्हटलं 4 महिने. म्हणजे शांताबाई तुझं या हप्त्याची मजुरी किती. मग ती म्हणे 125 रुपये. म्हणजे महिन्याचे किती झाले म्हणे 500. म्हणजे मग त्यांनीच पुढचा हिशोब, त्याने म्हणजे 4 महिन्याचे 2000 कमवले म्हणे. He never said you don't do this. रिअलायझेशन. हा. आणि मी म्हटलं यार खरंच आहे. तो फायनान्शियल लिटरसी, ओके, आर्थिक साक्षरता हा इतका महत्वाचा विषय. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू माय पॅरेंट्स अँड माय फॅमिली मेंबर्स. माझा मोठे भाऊ असतील, माझी इव्हन बहीण माझ्यापेक्षा लहान आहे ती, माझे पॅरेंट्स, या छोट्या छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व करत आलो आणि त्यातनं शिकत आलो. आणि त्यांच्यामुळे मी लवकर फायनान्शियली लिटरेट झालो. नंतर मग हे पुस्तकं वाचून किंवा रॉबर्ट कियोसाकी वाचून वगैरे जे पुढे शिकायला मिळालं ते डेफिनेटली वेगळं होतं, पण याच्या फाउंडेशन स्ट्रॉंग होतं या बाबतीमध्ये. मग मी तो व्यवसाय सोडला आणि मग मी कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये उतरलो. सिव्हिल असल्यामुळे आमची लाईन, आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मी त्यात पहिले 10 लाख कमवले. आजकालच्या तरुणांना व्यवसायाबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल. मार्गदर्शन काय करण्यासारखं, माझं म्हणणं एकच आहे, जे तुला सांगतो तेच मी सगळ्यांना सांगेन, की फाइंड आउट व्हॉट यू आर पॅशनेट अबाउट. व्हॉट इज दॅट वन डिफरन्स यू इंटेंड टू मेक इन दिस युनिव्हर्स. समाजातला असा कुठला प्रॉब्लेम आहे की जो तुम्हाला दिसतोय आणि तो कुणी सोडवला नाही, किंवा ज्यांनी सोडवतायत ते पाहिजे तसा नाही तो रिझॉल्व्ह करत आहेत तो इश्यू. तो गिव्ह द बेस्ट टू पीपल, द बेस्ट अवेलेबल ऑप्शन यू कॅन क्रिएट. ओके. तो जगात तेच मोठे झालेत की ज्यांनी समाजाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ओके. बघ ना तू विंडोज बघ, मायक्रोसॉफ्टचं, बरोबर, किंवा इवन कम्प्युटर हा विषय बघ, ऍपल बघ, व्हॉट्सअप बघ, चॅट जीपीटी बघ. ओके. दे आर रिझॉल्व्ह. रोज प्रश्न पडतात आपल्याला. आपल्याकडे म्हणजे मागील 5 वर्षात 75% डेटा क्रिएट झालाय जगामध्ये. टोटल डेटा जो आहे त्यातला 5 वर्षात मागील 75% क्रिएट झालेला आहे. हे सगळं का झालं, कारण की ही क्रांती झाली ना प्रत्येक क्षेत्रामध्ये. बरोबर. आणि या प्रत्येकाने तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की अरे एकमेकाला हे पाठवायचे विशेष. व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं. ओके. एक फ्रेंड्स बनवा. तुम्ही
जुने कधी न भेटणारे, चलो सेंड रिक्वेस्ट टू इच अदर. तो तर मोठे तेच झाले ज्यांनी समाजातला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर म्हणून मला सगळ्या यंगस्टर्सला, मला जर, मी तितका मोठा पण नाही की मी तुम्हाला काही मार्गदर्शन करेल असं, बट डेफिनेटली इफ ॲज यू आर आस्किंग मी एवढंच म्हणेन, कुठला तो प्रॉब्लेम आहे की ज्याचं मी बेस्ट सोल्युशन देऊ शकतोय ते देणे. आणि ते सोल्युशन दिल्याने या मानवाच्या जीवनात त्या आस्पेक्टमध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन मी आणू शकतो ते आणण्यासाठी उभं राहणे. आणि ते येईपर्यंत, ते तळीत जाईपर्यंत तो गेम न सोडणे. फिर आएगा, ते वर्ष बदलतील, कॅलेंडर्स बदलतील, ओके, तो नवीन लोक येतील, नवीन लोक जातील, तुमचे बिझनेस पार्टनर्स बदलतील, ओके, मेनी थिंग्स मे हॅपन, बट आप लगे रहो. आणि हे ज्यांनी ज्यांनी केलं ते मोठे झाले. ओके. क्योंकि वो बड़े बनने की कहानी फटकों के साथ आती है. जितके जास्त फटके बसणार तेवढा माणूस मोठा होणार. सिंपल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये E3 फॅक्टरी काय काय योगदान देत आहे? म्हणजे आता इथं आपल्याला माहितीच आहे, परंतु हे जे माझे व्ह्युअर्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यांना आपण काय सांगू इच्छिता की E3 फॅक्टरीचं नेमकं काय आहे, मिशन काय, विजन काय, जे की आता मला समजलंय, परंतु अजूनही या सगळ्यांना आपल्याला कळायला पाहिजे, त्याबद्दल आपण काय बोलाल? हे बघ, V3 फॅक्टरी हा जो प्लॅटफॉर्म ही ऑर्गनायझेशन मी तयार केली आणि हा प्रोग्राम तयार केला मी आजपासून 14 वर्षापूर्वी. ओके. आणि मी स्वतः फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून मला पण अनेक फटके बसले ना. तुम्ही विचार करायचा, यार असं काही नाही करता येणार का? अशी कुठे ती टेक्नॉलॉजी की या मार्गाने जातं बाबांनो, मला ॲटलिस्ट कमी फटके बसतील. ओके, मिनिमम फेल्युअर्स येतील. ओके, किंवा यू आर इन्शुअर्ड जरी हे आले तर, फटके आले तर. अशी काही इकोसिस्टम नाही बनवता येणार का? अगेन दिस वॉज द प्रॉब्लेम इन द सोसायटी की जो मी थोड्या वेळापूर्वी जे बोललो, ओके, मी ते फेस करत होतो, मी त्यातनं गेलो होतो. म्हणून आपण असा प्रोग्राम डिझाईन केला मी, E3 नावाचा. त्याचं नाव आहे एंटरप्रेन्योर्स एनर्जी एक्सलन्स. आणि E3 फॅक्टरी या आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत आपण तो उपलब्ध करून दिला. E3 प्रोग्राम आपण मागील 13 वर्षापासून हा चालवतो आहोत. याचं मेन विजन काय माहितीये का? हा जो भारत देश आहे, हा या जगाचा राजा होता. ओके, 200 वर्षापूर्वीच्या पण स्टॅटिस्टिक्स तुम्ही जर पाहिल्या तर जगाच्या ओव्हरऑल ट्रेडमध्ये भारताचा हिस्सा 35% होता. राईट. चायना 25-26% होता. अमेरिका 3%च्या आसपास होता आजपासून 200 वर्षापूर्वी. 1820च्या आसपासचा डेटा सांगतोय. तर आपण हे होतो, आपण या जगाची उद्योजकीय राजधानी होतो. ओके, इंडिया, द ग्रेट इंडिया, इसलिए इस देश को सोने की चिड़िया बुलाते थे लोग. म्हणून मी लाईफमध्ये ती क्लॅरिटी आणली माझ्यासाठी. मला काय पाहिजे जीवनात ना, तर मी दररोज सकाळी जे उठतो ना, त्या जगामध्ये प्रेम, आनंद आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी उठतो. माझं जे पॅशन आहे ना, ते माय पॅशन इज टू क्रिएट, सपोर्ट अँड नर्चर द एंटरप्रेन्योर्स. एंड माय ड्रीम इज सिंपल, इस देश को फिर से सोने की चिड़िया बनाना. फिर से सोने की, ये था पहिले. आणि त्या एंटरप्रेन्योरियल स्किल्स आपल्या प्रत्येकाच्या जीन्समध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खूप धंदा शिकवायची पण गरज नाही. ओके, नफा नुकसान तर प्रत्येकाला कळतं, सिंपल, लहान मुलांना सुद्धा कळतं. ओके, आणि आता इतकं सारं अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर त्यातनं हे आता सहज शक्य आहे. आणि त्यासाठी मग कसं देता येईल, त्यासाठी मी हा प्रोग्राम डिझाईन. त्यातनं तुम्ही उद्योजक घडवता. हा, मग उद्योजक घडवण्याचं. मग हे कोण कोण येतं याच्यामध्ये? सगळेच येतात. ज्याला स्टार्टअप चालू करायचं तो पण येतो, ज्याचा स्ट्रगलिंग बिझनेस आहे तो पण येतो, जे IPO लॉन्च करतायत ते पण येतात, अगदी सेटल बिझनेसमॅन आहेत ते पण येतात, गृहिणी येतात. आणि अनेक गृहिणींनी यातनं मिरॅकल्स क्रिएट केले, मोठे मोठे ब्रँड्स बनवले. काही जण येतात की नाही यार, चला जाऊ आपण कोर्स करून येऊ, आपल्याला काय व्यवसाय करायचा नाही, आपण नोकरी करायची. आणि आपण बघतो 6व्या सेशन नंतर तर त्याचं
तो आपल्यापेक्षा छान व्यवसाय करायला सुरुवात केलेली असते. या आणि खूप एक्झाम्पल आहे असे. ते आहे ना, कारण हे उद्योजकीय जीन्स आहेत ना रे आपल्यामध्ये. हां. ओके. आपण आपण अगदी मिरे लवंगा विकण्यापासून त्यांच्याकडनं सोनं घ्यायचो आणि त्या सेम वजनाने आपण मिरे द्यायचो. ओके. हे सगळे युरोपियन आपल्याकडे यायचे. हे मसाल्याचे पदार्थ घ्यायला. बार्टरमध्ये बार्टरमध्ये आपण सेम वजनाची इकडे या पानोड्यात मिरे. मिरे, या पानोड्यात सोनं ठेवायचो क्या तेव्हा. बात है! या लेव्हलचे उद्योजक आहोत आपण. आपल्या पूर्वजांनी हे केलं. खालची साऊथकडची बंदरं यासाठी फेमस होती. या व्यापारासाठी किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये राजे सुद्धा गल्फशी व्यापार केलेला आहे राजांनी. हो. याची नोंद आहे इतिहासामध्ये. मिठाच्या रिलेटेड सुद्धा त्यांनी किंवा व्यवसाय अगदी केलेले आहेत. नॉर्थ साइडचे हे सगळे मित्तल वगैरे हे सगळे जे ग्रुप्स आहेत हां. हे त्या काळी या सिल्क रूटवर आपण मोठे व्यापारी उझबेकिस्तान, रशियाच्या त्या पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत आपण व्यापार करायचो. बरोबर. आपण त्याला काय म्हणूया, हेरिडिटरी वी आर एंटरप्रेन्योर्स. आता म्हणून मी आता काहीतरी मला व्यवसाय चालू करतोय तर काही वेगळं करतोय असं नाही. बट येस, इसमें रिस्क है. बहुत ज्यादा है. बहुत ज्यादा है. ओके. मग ती कमी करण्यासाठी हा आपण राजमार्ग काढला. म्हणून आपण काय म्हणतो E3 मध्ये, की E3 ते बाबा तुला जे काही पाहिजे तुझ्या लाईफसाठी ते अवेलेबल आहे. अगदी तुझ्या E3तल्या मी तर याच्याबद्दलही बोलेल सर. E3ला आपण आहे ना फक्त उद्योजकता म्हणून नाही बघितलं पाहिजे. यामध्ये भरपूर जणांचे रिलेशनशिपचे पण प्रॉब्लेम आम्ही आमच्या डोळ्यांनी समोर तुमच्यासोबत त्यावेळेस बोलताना आम्ही अनुभवलेत, की किती जणांचे लाईफ मधले रिलेशनशिपचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले आहेत. व्हेरी ट्रू. म्हणजे काही म्हणजे लिटरली कधी कधी राग येतो. एखादा मुलगा त्याच्या बापाबद्दल इतका राग ठेवायचा मनामध्ये की तो बोलत नसायचा आणि सर त्याला पुढे घ्यायचे आणि फक्त त्याला जवळ घेतलं की पुढच्या 5 मिनिटानंतर तो बाहेर जाऊन बाबा माझ्याकडून चूक झाली सॉरी आणि परत ते एकत्र यायचे. म्हणजे दॅट वॉज ऑसम. हा 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 बेसिकली लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा प्रोग्राम आहे E3. ओके. तो आणि बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी तो नेक्स्ट लेवलचं काम करतो. लाईफ बरोबर. ट्रान्सफॉर्मेशनसाठी काम करतो. आणि एकदा तुम्ही चांगलं ह्युमन झाला रे की तुम्ही लाईफचे सगळे ऍस्पेक्ट वर्केबल करू शकता. आणि तुम्हाला ती क्लॅरिटी मिळाली ना की मला काय पाहिजे लाईफकडनं, व्हॉट आय एक्सपेक्ट फ्रॉम दिस लाईफ. ओके. हे मला क्लिअर झालं. तो 5वेच आपण क्लिअर करून टाकतो ना. आणि त्याच्यामुळे असं समृद्धीसारखा तो हायवे दिसायला लागतो. ज्याने ज्याने E3 केलं. म्हणून आज कुठली जाहिरात मागील 13 वर्षात केलेली नाही आपण. आणि तरी हा प्रोग्राम फक्त माउथ पब्लिसिटीने एकाकडनं दुसऱ्याकडे तो त्याच्याकडे असं सगळं चाललंय. ओके. अँड आय एम व्हेरी हॅपी. अँड म्हणून आता किती जण मला रिक्वेस्ट करतात की मी किती वर्षानंतर हा पॉडकास्ट करत असेल. तू एक E3 नाही म्हणून मी तुला हा पॉडकास्ट पण अगदी बरोबर. ओके. नाहीतर आय कीप माय सेल्फ अवे फ्रॉम पब्लिसिटी. ओके. तो आय कीप माय सेल्फ व्हेरी लो प्रोफाईल. तुला एक गोष्ट सांगू, मला आता अचानक क्लिक झाली. म्हणजे या देशात जे सो कॉल्ड बिझनेस स्कूल्स आहेत त्यामधले जे एज्युकेटर्स आहेत किंवा ज्या फॅकल्टीज आहेत ते नोकरदार आहेत. तो MBA झालं एक ई-कॉर्पोरेटचा माणूस. ओके. तो उद्योजकाला कसं ट्रेनिंग देऊ शकतो रे. हा बरोबर. म्हणजे तुम्ही MBA शिकायला जाता की आम्ही बिझनेस कसा करायचा आणि जो बिझनेस शिकवणारा व्यक्ती शिकवतो 15,000 रुपये महिन्याने जॉबला. हा तो जॉबला असतो. तो बेस्ट उद्योग तुम्हाला तोच शिकवू शकतो की जो त्यातनं गेलाय आणि जातोय. ओके. आणि हा कन्सिस्टंट जर्नी आहे एंटरप्रेन्योरशिपचा. आणि पुन्हा याची ब्युटी बघ ना. जसं आपण एका बाजूला ही चर्चा करतोय यशदीप की अरे दिस इज व्हेरी रिस्की प्रोफेशन, अरे बहुत रिस्की प्रोफेशन आहे, ऐसा आहे वैसा आहे. हे जेव्हा बोलतो तसं याची ब्युटी बघ ना. रिटायरच नाही होत. कोई रिटायरमेंट एज नाही. बरं सुरू कधी करायचं त्याचंही काही एज नाही. बरोबर. त्या कर्नल सँडर्सने 67व्या वर्षी बिझनेस चालू केला. मॅकडीचं यश रे क्रॉक त्याला तर कधी भेटलं. त्याच्या म्हणजे म्हातारपणात त्याने मॅकडोनल्डचा ब्रँड इस्टॅब्लिश केला. म्हणजे एज लिमिट नाहीये इथे. तर 67व्या वर्षी KFC हा ब्रँड आला, केंटुकी फ्राईड चिकन. ओके. मॅकडी बद्दल आय रिअली डोंट आय एम अनेबल टू रिकॉल इट नाव. ओके. सो
अनेक जण आहेत या कोविडच्या पिरियडमध्ये, हम्म, 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 हम्म. ओके, अनेक जणांचे जॉब गेले बरोबर. आणि खूप सारे जण त्यातनं, म्हणजे मी लिटरली या माझ्या टेरेसवरनं बघायचो, तर ॲक्टिवावर मागे क्रेट बांधून त्यातून टोमॅटो विकणारे मी पाहिले. हम्म. बेसिकली ॲक्टिवा ही गाडी वापरणारा काही ती टोमॅटो विकण्यासाठी नाही डिझाईन केलेली गाडी ना. बरोबर. आणि तर तर म्हणून मी म्हणतो आपल्यात ते उद्योजकी हे आहेत हम्म. आणि ते पण झाले आणि त्यातनं बरेच उद्योजक पण घडले. बरोबर. तर याची कशाला वाट बघायची, हम्म. अजून काहीतरी पॅन्डेमिक होईल आणि मग मी उद्योजक बनेल. तर ज्याची इच्छा आहे ना आणि जे वय आहे ना, सुरू केलं पाहिजे. केलं पाहिजे. आणि ते खूप भारी भारी मी आय कीप द थिंग्स व्हेरी सिम्पल दॅट, नाहीतर ते म्हणतात ना, द जर्नी ऑफ मिलियन माइल्स बिगिन विथ दॅट व्हेरी फर्स्ट स्टेप. हम्म. ओके, पण पहिली स्टेप घेतली पाहिजे. ज्याला कुणाला सुरू करायचं, तो इवन स्टुडंट असेल, ओके, जॉब करत असेल, 70चा असेल, त्या प्रत्येकाने ती पहिली स्टेप घेतली पाहिजे व्यवसाय करायला. अगदी बरोबर. फक्त एकच लक्षात ठेवायचं, ती बेबी स्टेप असावी, छोट्या छोट्या स्टेप घ्यायच्या. लोक काय करतात, अरे मग असं बोलले काय अविनाश सर, दिला राजीनामा. नो, जोपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय करून, साईड बिझनेस करून तुमच्या नोकरी इतके कमीत कमी पैसे नाही कमवत, हम्म. तोपर्यंत नोकरी सोडू नका. अगदी बरोबर. ओके, तेवढे पैसे तयार करायला लागा, किंवा मग तेवढ्या साईजचा इन्व्हेस्टर घेऊन या की जो तुम्हाला पुढचे 3 वर्ष तुमच्या पगाराची तेवढी गॅरंटी salary देईल. देईल. हा. ओके, हा, मग ते घरच्यांना नका मागू. यंगस्टर्स युजली घरी जातात. घरी जातात, ते खूप चुकीचं आहे. हम्म. एक्झॅक्टली. तो हे मला सांगता येईल बाबा, अजून काय? येस. ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे ना, हम्म. ते आस्तिक, आणि ज्याची त्यांच्यासाठी परमेश्वर. जे नास्तिक आहे ते त्याला निसर्ग म्हणतात, युनिव्हर्स म्हणतात. ओके, बरोबर. पण हा निसर्ग म्हण, युनिव्हर्स म्हण, परमेश्वर म्हण, हा पण साथ कोणाला देतो? ज्याच्या मनातून इच्छा आहे, ज्याला काहीतरी मिळवायचं हा, आहे. आणि ज्याच्यात करेज आहे, ज्याच्यात ती घमेंड आहे. हम्म. ओके, म्हणून ती साथ मिळवत राहण्यासाठी आपल्याला गेम मध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर. पॉइंट नंबर 1. हम्म. ओके, पॉइंट नंबर 2, की अशी समविचारी खरी मैत्री कोणात होते माहितीये? समदुःखी, समविचारी आणि समव्यसनी या लोकांमध्ये मैत्री चटकन होते. ओके, Exactly. त्यांच्यात मैत्री एकदम फास्ट होते. ओके. आणि म्हणून असे समविचारी लोकांमध्ये आपण राहणे. हम्म. ओके, हम्म. की ज्यांनी जे व्यवसाय करत आहेत, करू इच्छितात, किंवा त्या विचाराने पेटलेले आहेत, ते पॅशनेट आहेत, हम्म. असा तो आपला कल तयार करणे. बरोबर. इथ्री काय देतं रे? इथ्री फॅक्टरी काय देतं बेसिकली? हा इतक्या साऱ्या उद्योजकांचा पूल तुमच्यासोबत येतो. हम्म. हे 9,000 पेक्षा जास्त समविचारी लोक, तुम्ही त्या समूहाचा हिस्सा बनतात. Exactly. आणि जसं आपण इथ्रीमध्ये आपण बिझनेस इथ्रियनला पहिले इथ्रियन बघतो आपण, बरोबर. काहीही करायचं असेल तर. ओके, बरोबर. अगदी आपल्याकडचे ब्रॉशर सुद्धा इथ्री फॅक्टरीचे इथ्रियनच छापतात. अगदी बरोबर. माझ्या घरात पण अगदी छोटी काही तेल जरी जे येतं माझ्या घरात, ते पण इथ्रियन ट्रेन पाठवतो. पाठवतो. ओके, अगदी बरोबर. ड्रायफ्रुट्स येतील ते पण इथ्रियन कडनं येतात. क्या बात. कारण आपली सगळी मंडळी सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या आहेत. क्षेत्रात आहेत. ओके, आपल्याकडे मंत्रालयातल्या सेक्रेटरीपासनं तर एखाद्या तहसील ऑफिसच्या चपराशापर्यंत सर्व प्रकारचे अधिकाऱ्यांनी हम्म. इथ्री केलेले. बरोबर. किंवा अगदी रिक्षा ड्रायव्हर, स्वतःची रिक्षा नसलेला, त्याने पण इथ्री केलंय. क्या बात. आणि अगदी नावाजलेले सगळे डॉक्टर्स, काही आमदार, किंवा आपले काही इथ्रियन आमदार झालेत आता, हम्म. असे अनेक आहेत ना. किंवा जे एकदम सेटल बिझनेसमन आहेत, तुझ्या पण गावातले, माझ्या गावातले, अगदी बरोबर. नाशिक मधले, हम्म. औरंगाबाद, ठाणे, महाराष्ट्रातले एक 2-3 जिल्हे जर सोडले तर प्रत्येक जिल्ह्यात आपले इथ्री ग्रॅज्युएट्स आहेत. नाही, आता महाराष्ट्राच्या बाहेरचेही यायला लागले. महाराष्ट्राच्या बाहेरचे येतात, आता येतात. हा. पूर्वी पण दिल्लीहून, जयपूरहून, त्यानंतर इकडे अहमदाबादहून, इकडनं लोकांनी येऊन, सुरतहून इकडे येऊन इथ्री केलेलं आहे. हम्म. नाशिकला येऊन इथ्री केलेलं आहे.
तो ह्या समविचारींमध्ये आपण जितके राहू ना तेवढे आपण ग्रो होऊ. एक्झॅक्टली सर. शेवटी ग्रोथ इज द आस्पेक्ट ऑफ लाईफ. ग्रोथ इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ लाईफ. जय हो. थँक्यू. खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे, तुझे पण यशोदीप, आणि तुझ्या सर्व तुझ्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आणि जे प्रेक्षक, जे तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहिला, त्या प्रत्येकाचे आभार. थँक्यू. जय हो. जय भारत. मित्रांनो, तुम्हालाही हा पॉडकास्ट कसा वाटतोय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून सरांना काय क्वेश्चन विचारले पाहिजेत ते तुम्ही सांगा, जेणेकरून अजूनही आपण पुढे अशा पॉडकास्टच्या सिरीज घेऊ शकतो आणि सरांशी त्यावरती गप्पा मारू शकतो. थँक्यू सो मच सर. तुम्ही हा वेळ दिलात, अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात, आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी आणि एक उद्योजकतेच्या दृष्टीने आपण भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केल्यात. बघूयात अजून काय काय कमेंट येतात. आपण नक्की नेक्स्ट टाइम त्या कमेंटच्या आधारे पुढचा एक पॉडकास्ट घेण्याचा विचार करूयात आणि तुम्ही त्यासाठी वेळ द्याल अशी आशा ठेवतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू.